नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 7:20 झाले आहेत आणि आपल्याला गोरेगाव बोरिवली साईडची एक ट्रिप भेटली आहे. 50 किलोमीटरचे 700 रुपये दाखवते, म्हणून विचार केला की चला पटापट उचलून घेऊन जाऊयात. ट्रॅफिक नाही भेटणार, सगळ्यात मेन पॉईंट हा आहे. इथून पिकअप आहे आणि आपले सबस्क्रायबर भेटले होते सिनियर, तर त्यांच्याशी बोलता बोलता सी ट्रिप भेटली. त्यांना भेटली नाही, त्यांची एक्सेल गाडी आहे आणि आय होप त्यांना पण लवकरात लवकर ट्रिप भेटेल. मी कधी या एरियामध्ये आलो नाही आहे, फर्स्ट टाईमच आहे माझा. देवीपाडा मेट्रो स्टेशन आणि शेवटच्या ट्रिपचा तुम्हाला मी फेअर दाखवायचं झालं तरी आहे 15 रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे पडले. कस्टमरला ड्रॉप केलं या लोकेशनवरती पवईमध्ये. ती मला बोलली होती की 10-15मध्ये मला पोचायचं आहे, तर तशी गाडी चालवतो. तो बोललो ठीक आहे, पण टायमाच्या आत पोचून सुद्धा पण वैतागलेली होती ती. दॅट्स कॉल्ड प्रेशराइज पर्सन. काय करणार, गेलं. आपण काय एवढा काही विचार नाही करत, जाऊ दे. अरे बाबा, हे मोठे स्पीड ब्रेकर आहेत ना, अंदाज नाहीत पटकन. तर आता पवईमध्ये उबर तर चालू केलं आहे. पवईमध्ये जास्त काही सर्च तर नाही आहे, म्हणजे लाईटच आहे. हे बघा, लाईटिश आहे सर्च. तर इथे पुढे गेल्यावरती आहे ना, रॅपिडो आणि ओला दोघांना चालू करतो. जर रॅपिडोमध्ये आणि ओलामध्ये आपली नवी मुंबई साईडची ट्रिप भेटली ना, तर खूपच चांगलं होईल. कारण अजून पण पीक टाईम आहे. 45 मिनिट्स चान्सेस आहेत की एखादी लॉंग ट्रिप चांगल्या रेटने जर भेटली ना, तर भारी काम होईल. रॅपिडोमध्ये गोरेगाव ईस्टची ट्रिप भेटली आहे. ते पण कुठलं रे, प्रायव्हेट. अरे यार, ती कुठली कॅटेगरी यार, विसरलो. प्रीमियम, आय गेस प्रीमियममध्ये. मला ब्लॅक अँड येल्लो अशा शेडमध्ये दाखवलं ते. ओय रेंज रॉवर, थांब रे बाबा. थँक्यू. चलो, कस्टमर को जाएंगे पिकअप करने के वो. और तिथून पण चांगलं एरिया गोरेगाव ईस्ट वगैरे. तिथून पण बघू आता हा एक्झॅक्टली कुठे लोकेशन आहे ड्रॉप. नाहीतर ओबरॉय मॉलच्या इथे थांबून वाट बघायची. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. 36 मिनटामध्ये कस्टमरला ड्रॉप केलं गोरेगाव ईस्टमध्ये आणि आता वाट बघतोय अजून एका नवीन ट्रिपच्या शोधात. सर्च तर थोडासा कमी झालेला आहे आणि पीक टाईम आहे तो पण निघून गेला आहे. तर इथून कुठून दादर नवी मुंबई साईडची ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग बघू. अजूनपर्यंत ओला नाही चालू केला, विसरलो ओला चालू करायला. इथून चांगली ट्रिप आहे, पण हे आहे कुठे माहीत नाही आपल्याला. इथे ट्रिप घेताना थोडासा विचार करून घ्यावा लागणार. ओबरॉय मॉलच्या इथून पुढे एक कुठेतरी कामर्स नावाची एक बिल्डिंग आहे, तिथे मी थांबलो होतो आणि तिथून डायरेक्ट लागली नेरूळची. डायरेक्ट कन्फर्म बटनच एक लिहून आलं. तर कन्फर्म काय ॲक्सेप्ट, आय डोंट नो, विसरलो मी. पण ब्लूमध्ये तो विजिबल होतो ना, तो वाला लिहून आलं. मी विचार केला की आता यार एवढा टाईम झाला भेटत नाही आहे, तर आता घेऊया नवी मुंबई. तर नवी मुंबई मला यायची इच्छा नव्हती. जसं की मी लास्ट टाईम बोललो की यार दुपारच्या टायमिंगला नवी मुंबईमध्ये येणं मूर्खपणा आहे. फेअर पण खूप जास्त कमी देतं आणि नंतर मग प्रॉब्लेम होतात शेड्यूलचे. पण आज नाईलाज होता म्हणून मी घेऊन टाकली आणि ती कंप्लीट केली. त्याचं काहीतरी किती फेअर दिला ते पण चेक नाही केला. लगेच ॲडव्हान्समध्ये कोपर खेळण्याची ट्रिप आली. 1.6 किलोमीटरचा पिकअप आहे. तर मी त्या कस्टमरला आता ड्रॉप करून झाल्यानंतर आता चाललो आहे दुसऱ्या कस्टमरला पिकअप करायला. इथे बसून ट्रिप भेटेल नाही भेटेल त्याची काही गॅरंटी नाही. पटकन ॲडव्हान्समध्ये भेटली तर उचलली डायरेक्ट. याचा रेट बघितला मी, काहीतरी 211 रुपये काहीतरी रेट होता 11 किलोमीटरचा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 रुपये पर किलोमीटर. आणि टाईम जो लागणार आहे तो जवळपास लागणार आहे अर्धा तासाच्या हिशोबाप्रमाणे फेअर कमी आहे, बट ठीक आहे. पण तासाचे 500 रुपये नाही होत. मी लेट ट्राय करतो तासाचे 500 रुपये व्हायला, पण ते नाही होत. ट्रॅफिक
कधी कधी ट्रिपच भेटत नाही, तर कधी कधी ट्रॅफिक अनएक्सपेक्ट खूप जास्त वाढते. असा मला प्रॉब्लेम आहे. टार्गेट कम्प्लीट करायचा होता म्हणून बँड्रा टर्मिनसची ट्रिप उचलली कोपरखैरणीमधून. मला 400 रुपयाचा फेअर दाखवला होता, बट तो 20 किलोमीटरचा होता. 400 रुपयाचं पण नाही, काहीतरी चांगलंच काहीतरी दाखवलं होतं, 400च्या आसपास होतं 20 किलोमीटरचं. बट काय केलं की ओलानी मला ऐरोली साईडनी ही करायला लावला, जायला सांगितला. म्हणजे त्याने सजेशन मॅप दिला तो. तर त्याच्यामुळे काय झालं की त्याचा फेअर पण वाढला आणि तो टायमात पोचला. मेन गोष्ट म्हणजे असा की तो बोलला की यार यांनी फेअर वाढवला, पण बोलते मी मेल टाकला ना, तर बोलते रिफंड वगैरे होतो. आता होतो की नाही आपल्याला काय माहिती नाही. मी त्याला हा केलं, पण काइंड माणूस होता, जेन्युन होता, चांगलं वाटलं जरा. आणि आता मी नाही थांबत इथे. मला एक जण बोलले की इथे थांबा म्हणून, ट्रिप लागतील तुम्हाला. पण मी जातो BKC मध्ये, आपला गो होम टाकतो आणि गो होम टाकल्यानंतर मग डायरेक्ट घरच्या साईडला बघायचं. मी सहसा असंच प्रयत्न करेन की मला घरच्या साईडची ट्रिप लागू दे. कामोठे, कळंबोली, पनवेल वगैरे अशा साईडचं. CNG बघा, CNG नाही आहे आपल्या गाडीमध्ये, एकच पॉईंट आहे. पण तरी पण मी रिक्स घ्यायला तयार आहे. लेट्स गो. हे बघा, बँड्राची ट्रिप जी होती ना, तिचा फेअर असा आहे. 29 किलोमीटरचे 549 रुपये, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15 रुपये पर किलोमीटरचा रेट. आणि मी चाललो BKCला. BKC मध्ये आलो. CNG पंपावरती बघतोय तर मला जागा नाही भेटली CNGच्या लाईनीमध्ये घुसण्यासाठी, कारण खूप जास्त गर्दी आहे. काय झालं की ना, बसवाला पण लेफ्ट साईडला घुसला, तर त्याच्यामुळे मिस झालं ते. जाऊ दे, ओलामध्ये किंवा रॅपिडोमध्ये घरच्या साईडची ट्रिप भेटली तर चांगलं होईल. 5 वाजलेत. आता उबरला पण चालू केलं आहे, ऑप्शन नाही. 7 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे असं घरच्यांचा मेसेज आलेला आहे. मी घंटा 7 वाजेपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण इथूनच जायला 1.5 तास दाखवतोय आणि मध्ये काय ट्रॅफिक वगैरे लागली तर ते गुरु नानक नगर सांगता येत नाही. तर मी तसं पण CNG नाही भरत आहे. CNG भरायला गेलो तर मग 8-9 वाजतील फिक्स आहे. आणि ते एरिया प्रेफरन्स टाकून ठेवलं आहे. सो कृपया करून एवढा मुश्किलनी ॲक्सेप्टन्स रेट वाढवला आहे, तो डाऊन झाला नाही पाहिजे. मित्रांनो, वाशीची ट्रिप लागली आहे. अरे हा कोणत्या साईडला? अरे यार, हा माझ्या बॅक साईडला आहे. पण आता मला पुन्हा फिरून जायला लागेल. BKCचा हेच लफड आहे, तो माझ्या बॅक साईडला आहे आणि मला फिरून जावं लागणार. भावानं ॲव्हरेज बघा, 191.9 किलोमीटर गाडी चालली आहे CNG वरती. याच्यातले 10 किलोमीटर मायनस करा, 180 किलोमीटर पकडा ऑन अन ॲव्हरेज. एवढी आपली गाडी CNG वरती चालली आहे. वाशीवरून आपलं एक मेंबर आहे, ते भेटलेत. तर मेंबर म्हणजे घरचाच मेंबर आहे, तर त्यांच्याकडनं काय चार्ज करायचं. तर मी विचार केला की चल ठीक आहे, जाऊ दे, डायरेक्टली त्यांना घेऊनच डायरेक्ट घरी जातो. आणि आता माझी गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झाली आहे आणि मी आता पेट्रोल हे ट्रिप रिसेट मारली. बघू आपली गाडी किती एक्झॅक्ट किलोमीटर चालते. माझ्या मते आज गाडी जवळपास हे 3 किलोमीटर, एक साधारणतः 20 किलोमीटर चालेल. त्याच्यापेक्षा जास्तच चालेल, कारण पनवेलला पण जायचं आहे ना. तर असं आहे नियोजन. वाशी इनऑर्बिट मॉलमधून पिकअप केलं आणि इथे आम्ही आता थोडं थांबलो आहे. थोडंसं काम वगैरे चालू आहे, तर मी विचार केला की ते त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करूया. 3,329 रुपयाचा टोटल काम झालेलं आहे. 212 रुपये उबरचा चार्ज, 83 रुपीज ओलाचा चार्ज आणि 815 रुपयाचा CNG. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याकडे राहतात 2,219 रुपये. आणि एक रफली 12 तासाचं काम आहे हा. पण कसं आहे की आता इथे आलो आहे तर मी ते आर्स कॅल्क्युलेट नाही करू शकत. आपण टेक्निकली वाशीमध्येच आपला डे एंड झाला होता. आणि आजचा दिवस तसं बघायला गेलं तर ठीकठाकच आहेत. पण तर एवढंच आहे की उबरमध्ये नॉन पीक टाईमला ॲटलिस्ट 15 रुपये पर किलोमीटरचा जरी रेट भेटला ना, तरी पण चांगलं आहे यार. कारण 12 रुपये 11 रुपयेचा रेट भेटतोय तर थोडासा मुश्किलच आहे.
पण ओलामध्ये पण ट्रिप तसं लागत नाही आहे. बऱ्याच जणांचा कन्सेप्ट असतो की भावा तुझं 2 तासामध्ये 600 रुपयाची अर्निंग होते. अरे मग मॉर्निंगच्या टायमिंगला तशी ट्रिपच भेटत नाही तर मी करणार काय, है ना. बसून तर फक्त वाट बघू शकत नाही की मला एका तासामध्ये 500-600 रुपयाची ट्रिप भेटू दे. ते एका तासाचे, सव्वा तासाचे 2 तास होतात त्याला आपण काही करू शकत नाही. ट्रॅफिक काय आपल्या हातामध्ये नाही आहे. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर मी एक्सप्लेन का करतो हे मला पण नाही माहिती, बट मला कुठे ना कुठे ह्या गोष्टी पटत नाही म्हणून मी क्लिअर करून टाकलं. बाकी जे आहे ते आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला इथेच एंड होतो. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.